अमरावतीत महाराष्ट्राला हादरवणारी घटना, तरुणींचे 350हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल. प्रेमात फसवून 180 तरुणींचं लैंगिक शोषण, परतवाड्यातून तरुणाला अटक. बोंधू अशोक खरातचा मुक्काम कोठडीतच. चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. खरातने दैवी शक्ती असल्याचं सांगत महिलांचं लैंगिक शोषण केल्याचा सरकारी वकिलांचा युक्तिवाद. नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर प्रकरणातील संशयितांच्या बँक खात्यांची एसआयटी कडून चौकशी. 2022 पासून आरोपींनी कट्टरतेचं जाळं विणल्याचा संशय. आरोपींना विदेशातून फंडिंग होतं का, तपास सुरू. दर्शन पास काळाबाजार प्रकरणात त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलगला 7 दिवसांची पोलीस कोठडी. विश्वस्तालाच अटक झाल्यानं त्र्यंबकेश्वर कुंभनगरीत खळबळ. स्वराज्याची राजधानीची सुरक्षा धोक्यात. किल्ले रायगडावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद. प्रशासनाकडून तातडीने दुरुस्तीचे आदेश. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 135वी जयंती. मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून चैत्यभूमीवर महामानवाला अभिवादन. महामानवाला अभिवादन करण्यासाठी उसळला भीमसागर. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी, तर दीक्षाभूमीवरही भीम अनुयायांची मोठी गर्दी. राज्यात 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. उन्हाचा पारा 35 अंशांवर जाण्याची शक्यता. तर अकोल्यात काल मोसमातील सर्वाधिक 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आणि जळगाव सुवर्णनगरीत सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ. सोने 1,500 तर चांदी तब्बल 11,000 महागली.